भारत GRG ही ग्रामीण भारतातील सर्वात प्रभावी सामाजिक सुरक्षा योजना आणि ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना रोजगाराची हमी देत असताना गाव पातळीवर विकास कामे उभी करण्याचे दुहेरी कार्य ही योजना करत आहे। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये ग्राम रोजगार सेवक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। मजुरांची नोंदणी, हजेरी नोंदवही, कामाचे नियोजन, मोजमाप, वेतन प्रस्ताव, ऑनलाईन नोंदी, सामाजिक लेखापरीक्षण अशा सर्व जबाबदाऱ्या ते प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडत आहे। परंतु अध्यक्ष महोदय, वास्तविक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। सुमारे 2000 ग्राम रोजगार सेवक अत्यल्प मानधनावर काम करत आहे। शासनाने दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार त्यांना 8000 रुपये मानधन व 2000 रुपये प्रवास भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली। मात्र या शासनाने निर्णयाची अंमलबजावणी या अंतर्गत झालेली नाहीये। निर्णय जाहीर होऊन अनेक महिने उलटले, वाढीव मानधनाचा लाभ प्रत्यक्षात मिळत नसल्याची तक्रार आहे। अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी पूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांना चुकीचा अर्थ लावून सेवकांना कार्यमुक्त करण्याचे प्रकारही या ठिकाणी घडत आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळण्याची वेळ आलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझी या सभागृहाच्या माध्यमातून शासनाकडे मागणी आहे की दिनांक 3 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय तात्काळ या ठिकाणी अंमलात आणावा। अध्यक्ष महोदय, तसेच राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या प्रशासनाकडे शासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे। महाराष्ट्रातील 28,500 ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत जवळपास 2000 संगणक परिचालक सुमारे 14 वर्षापासून ग्रामीण भागातील जनतेच्या विविध प्रकारच्या ऑनलाईन ऑफलाईन सुविधा देत आहेत। मात्र इतकी वर्ष सेवा देऊनही त्यांना केवळ सुमारे 10,000 इतके अत्यल्प मासिक मानधन दिले जात आहे। महागाई, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि वाढते जीवनमान लक्षात घेतल्यास हे मानधन अत्यंत अपुरे आहे। त्यांना कोणतीही स्पष्ट सेवा अट नाही, कायमस्वरूपी दर्जा नाही, निवृत्ती वेतन किंवा सामाजिक सुरक्षा योजना नाही। शासन निर्णयाद्वारे सकारात्मक आश्वासने देण्यात आली असली तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही। अध्यक्ष महोदय, हे कर्मचारी केवळ कंत्राटी कर्मचारी नसून राज्याच्या प्रशासन व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करते, यावलकर समितीच्या शिफारसीनुसार सुधारित आकृती संबंधात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर सध्या असलेल्या 10,000 रुपये मानधनात 7,000 रुपयाची वाढ करून संगणक परिचालकांचे मासिक मानधन 17,000 रुपये करावे। ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कायमस्वरूपी जॉब सिक्युरिटी कंत्राटी कामगार प्रमाणे सर्व लाभ व सुविधा द्याव्यात। मागील 14 वर्षापूर्वी दिलेले संगणक व इतर साहित्य खराब झाल्याने संगणक परिचालकांना ऑनलाईन कामकाज करण्यास अडथळा होत असल्याने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना शासनाने नवीन संगणक, प्रिंटर, मानधनासहित प्रस्तुती रजा द्यावी। ही सर्व संगणक परिचालकांना किमान 50 लाख रुपयाचा अपघाती व आरोग्य विषयक विमा लागू करावा। मी शासनाकडे विनंती करते की या विषयावर शासनाने तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन संगणक परिचालकांना न्याय देण्याचे ठोस निर्णय जाहीर करावा। धन्यवाद।